याचा उगम कुठे आहे? असं नाही. कोणाला भेटला सांगा बरं. बाबा बोला पण पाठीमागून बोलू. शासनाची मदत 5,000 वरील रुपये मिळाले. तू मस्त साध्य करायचा आणि दुसरा मेला तर मेला ती काही भानगड नाही. शेवटचा शेतकरी झाला पाहिजे. पंचनामे किती झाले आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून मला त्याला पैशाची तरतूद पुढच्या कालावधीमध्ये महिनाभरच यात एकता आता ऐन पूर परिस्थितीमध्ये बाजूला राहील. नांदेड जिल्ह्यामधला जो मी काय आता अहवाल घेतला जवळपास 4.5 लाख हेक्टरपर्यंत जमिनीचं नुकसान झालेल्याचं मला आत्तापर्यंत निदर्शनास आलेलं आहे. आता हे सर्व पंचनामे 4.5 लाख हेक्टर होतात किंवा कमी होतात किंवा जास्त होतात. हे अंतिम पंचनामे त्यांचे एकदा माझ्याकडे प्रारूप त्यांनी साधारण अंदाज सांगितलेला आहे. परंतु अंतिम पंचनामे झाल्यानंतरच हा आकडा आपल्याला कळेल आणि मग त्यानंतर राज्यातली सगळी यादी एकदा तयार झाल्यानंतर एकत्रित आपल्याला आपल्या विभागाकडनं मदत पुनर्वसन विभागाकडनं किती तरतूद करावी लागेल पुढची कारवाई लागेल. निवडणुका येत असणारे आणि जात असणारे या महाराष्ट्रामध्ये जगायचं असेल तर पहिल्यांदा शेतकऱ्याचं हित बघितलं पाहिजे. सरकार येईल जाईल निवडणुका होतील राहतील या गोष्टीचा विचार करायचा नाही. आज त्यांना न्याय मिळाला पाहिजे. शेतकरी संकटात सापडलेला आहे त्याला तातडीने कसा न्याय देता येईल याच्यासाठीच आमचे प्रयत्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.